15 ऑगस्टपर्यंत मासेमारी कालावधी बंदी असावी असा आम्ही सर्व मच्छीमारांनी निश्चय केला आणि तो शासनाने सुद्धा त्याला मान्यता देऊन GR काढला की 15 ऑगस्ट पूर्वी कोणी समुद्रात जायचं नाही। परंतु अचानक काय झालं कुणास ठाऊक, आपले माननीय मंत्री नितेश राणे यांनी अचानक एक व्हिडिओ काढून आमच्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकदम आग पेटवून टाकली। नमस्कार आदाब, मैं अजीम तांबोली, आप देख रहे YSR न्यूज़। राज्य सरकार का और केंद्र सरकार का जो अलग अलग आदेश आया है मछुआरों के लिए, कहीं ना कहीं मछुआरे उस बात को लेकर अब नाराज़ और चिंतित नज़र आ रहे हैं। आज हम मीरा भाईंदर शहर के उत्तन परिसर में आए हैं, जहां मछुआरे फिर से समंदर में मछली पकड़ने के लिए जाने के लिए सभी सामान अपने बोट में भरा जा रहा है और पूरी तैयारी में जुट चुके हैं। इस संदर्भ में हमने कुछ मछुआरों से बातचीत की, आइए जानते हैं इन्होंने क्या कुछ कहा। माझं नाव कॅसले लंगरीमरी, मी विसावा बोटीमध्ये कविला जातो। कारण हे आहे की जो पावसाळी मच्छीमारी बंदीचा कालावधी असतो 2 महिने विश्रांतीचा, 31 मे आणि 1 ऑगस्ट, किती वर्षापासून 1 ऑगस्टला आमचे मच्छीमार सर्व आपल्या बोटी घेऊन समुद्रामध्ये सुरुवात करीत असतात। यावर्षी आमचा मत्स्य खात्याचा मंत्री नितेश राणे यांनी अगोदरच इन्फॉर्मेशन दिली होती लोकांना की यावर्षी मच्छीमारी कालावधीचा तारीख असेल 15 ऑगस्ट। 15 ऑगस्ट डिक्लेअर केल्यानंतर सर्व न्यूजला, पेपरला, सर्व ठिकाणी डिक्लेअर झाली। या हिशोबाने आमचे मच्छीमार बांधव वर्सोवा, मड, गोराई, मनोरी, उत्तन, चौक, वसई, अर्नाळा, सातपाटी, पालघर या साईडचे सर्व मच्छीमार संस्थांनी हा सर्व आदेश दिला की यंदाच्या वर्षी आपल्या मंत्रीने नितेश राणेने 15 तारीख महाराष्ट्र राज्य सरकारने डिक्लेअर केले आहे। म्हणून सर्व मच्छीमार बांधव आपल्या हौशेने आरामात राहत होते। सर्व इथे तिथे पिकनिकसाठी गेले, कोणी वेलंगिणीला गेले, कोणी माऊलीच्या दर्शनासाठी गेले, इथे ठिकाणी गेले। कारण की लोकांना माहिती होती यंदाच्या वर्षी आपल्याला 15 दिवस लेट जाणार आहोत समुद्रामध्ये, म्हणून सर्व विश्रांती करत होते। नंतरच मध्ये 28 जुलैला पुन्हा एक मेसेज टाकला मंत्री नितेश राणेने की यंदाच्या वर्षी मासळीचा हंगाम केंद्र सरकारने 1 ऑगस्ट डिक्लेअर केले आहे। आमच्या मच्छीमार बांधवामध्ये सर्व गोंधळ निर्माण झाला की हे काय झालं, अगोदर सांगितलं की 15 ऑगस्ट, म्हणून सर्व विश्रांती करत होते। 4-5 दिवसामध्ये कुठली तयारी होईल, कुठल्या बोटी रंगरंगोटी कुठल्या बोटीची होईल, कामकाज कुठे संपेल। कोणी खलाशी आणणार होते, त्यांनी खलाशी लेट केले, 10 तारीख सांगितली ऑगस्टची, कोणी 12 तारीख सांगितली आणि मध्येच नितेश राणेने एक असा मेसेज टाकला की 1 ऑगस्टपासून मच्छीमारी सुरुवात होते। हे चांगले नाही केले त्यांनी, यामुळे आमच्या मच्छीमारांमध्ये गोंधळ निर्माण झाला। मी देवेंद्र तांडेल, अध्यक्ष अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती। मुळात जो निर्णय मंत्री नितेश राणे साहेबांनी काढलेला आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आहे। 15 ऑगस्टपर्यंत जो निर्णय काढला होता की मासेमारी बंदी कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा जो निर्णय शासनाने केला होता त्याचं मोठ्या स्तरावरनं स्वागत झालं होतं। कारण मासळी साठ्याचं जतन करणं ही आज काळाची गरज आहे। परंतु दुर्दैवाने फक्त 4 दिवस शिल्लक असताना जुलै महिना संपण्याच्या 26 जुलैला नितेश राणे साहेबांनी जो व्हिडिओ काढला त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला आणि गुजरातमध्ये 15 ऑगस्टपर्यंत मासेमारी बंदी असल्यामुळे आज गुजरात राज्य प्रथम स्थानावर आहे मासे उत्पादनामध्ये। तर त्याच धर्तीवर जर महाराष्ट्रामध्ये सुद्धा हीच लागू केलं असतं तर आज महाराष्ट्रात सुद्धा मासे उत्पादनाचं स्तर वाढलं असतं। आणि दुर्दैव असं आहे की 26 जुलैला जो व्हिडिओ राणे साहेबांनी काढलेला आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतोच आहोत। पण त्या व्हिडिओमुळे करंजाचे मच्छीमार जे आहेत त्यांना त्याचा मोठा फायदा झालेला आहे। त्याचं कारण असं आहे की आमचे जे पारंपरिक मच्छीमार आहेत त्यांनी त्यांचं सगळं नियोजन जे आहे ते 15 ऑगस्टच्या दृष्टिकोनातून केलं होतं आणि करंजाच्या मच्छीमारांना हे अधिकारी महेश देवरेसारखे जे भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांना आतली इन्फॉर्मेशन देऊन ते सगळं सज्ज होते। जशी त्यांनी व्हिडिओ काढली त्यांच्या बोटी 1 ऑगस्टपासून बाहेर निघालेल्या आहेत। त्यांचा जो इनसायडर ट्रेडिंग आपण शेअर मार्केटमध्ये ऐकलेलं आहे की त्यांना फायदा अनैतिक फायदा करंजाच्या मच्छीमारांना झालेला आहे आणि त्याच्यामुळे आज मासळी दुष्काळ
मासे मोठ्या प्रमाणात होणार आहे, कारण की मासे साठाच आता हे करंजाचे मच्छीमार खाऊन जाणार आहेत, जे दुर्दैव आहे, अनैतिक आहे आणि इल्लीगल आहे. ह्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आहे आणि ह्याचं राज्य सरकारने विचार करून नुकसान भरपाई देणं ही आत्ता काळाची गरज आहे. आणि जे मच्छीमार आज तिकडे ॲक्सेस पास घेऊन ते गेलेले आहेत त्यातसुद्धा फार मोठा घोळ आहे, कारण की ॲक्सेस पास देताना बऱ्याच त्रुटी आहेत, बऱ्याच पॉलिसी आहेत, ते फॉलो करणं गरजेचं आहे. ते शासनाने केलेलं नाही आहे. फ्रेमवर्क तुम्हाला बनवावं लागतं, तुम्हाला ट्रान्सपोर्टर त्या बोटीमध्ये बसवावं लागतं. असे कुठल्याच घटना त्याच्यामध्ये नसल्यामुळे हे ॲक्सेस पासचं भूतसुद्धा अनैतिक आहे, इल्लीगल आहे आणि ह्याच्यावरसुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि देवरेसारखे भ्रष्ट अधिकारी यांना निलंबित केलं पाहिजे. लोकांना त्रास असा झाला की लोक सुरुवातीला 15 ऑगस्ट मनायला तयार नव्हते, परंतु ज्यावेळी मासळीचं प्रजनन वाढण्यात त्या लोकांमध्ये आम्ही जागरूकता आणली. आमच्या समितीच्या माध्यमातून पालघरपासून ते सिंधुदुर्गपर्यंत सर्व जिल्ह्यातील संस्थेचे पदाधिकाऱ्यांना कळवून आम्ही 15 तारीख किती कशासाठी पाहिजे हे सर्व पटवून दिल्यानंतर राज्य सरकारकडे मागणी केली, कारण गुजरात सरकारने सुद्धा 15 ऑगस्टपर्यंतच चालू केलेली आहे. ते गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातसुद्धा 15 ऑगस्टपर्यंत मासेमारी कालावधी बंदी असावी असा आम्ही सर्व मच्छीमारांनी निश्चय केला आणि तो शासनाने सुद्धा त्याला मान्यता देऊन GR काढला की 15 ऑगस्ट पूर्वी कोणी समुद्रात जायचं नाही. परंतु अचानक काय झालं कुणास ठाऊक, आपले माननीय मंत्री नितेश राणे यांनी अचानक एक व्हिडिओ काढून आमच्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकदम आग पेटवून टाकली. आता आम्हाला लोकांनी GR काढल्यानंतर लोकांनी जे खलाशी बोलवायचे होते 1 तारखेच्या अगोदर, त्यांनी तिकीटं रद्द करून 15 तारखेला बोलावण्यात आले. करोडो रुपयाची तिकीटं ती सगळी कोणाची फेल गेली, कोणाची रिफंड भेटला आणि त्या लोकांना बोलावलं नाही की 15 तारखेला जायचं आहे म्हणून तुम्ही 12 किंवा 14 तारखेला खलाशी बोलवूया आपण. ह्या तयारीमध्ये लोक राहिले आणि अचानक कुठेतरी करंजा आणि इतर लोकांच्या बलाढ्य आणि धनाढ्य लोकांच्या ज्या मासेमारी नौका आहेत त्यांच्या मागणीला बली पडून मला वाटतं मंत्री साहेबांनी जे व्हिडिओ काढला त्याचा फार मोठा परिणाम आमच्या मच्छीमार समाजावर झालेला आहे. आणि जरी 12 नॉटिकल मैल महाराष्ट्र राज्य सरकारची बाउंड्री असली तर राज्य सरकारच्या आपल्या मंत्र्यांना केंद्र सरकारची तारखेचा प्रचार करण्याची काहीच गरज नव्हती. जर ॲक्सेस पास घेऊन आम्हाला 12 नॉटिकलच्या मैल परवानगी दिली जातं आहे तर जाताना आम्ही कुठून जायचं आहे? 12 नॉटिकलमधून प्रवास करायचा आहे आम्हाला. हेलिकॉप्टरने जाऊन डायरेक्ट आम्ही 12च्या बाहेर 13मध्ये पडणार नाही. आणि जर जाता येताना महाराष्ट्र राज्य सरकारने ड्रोन सोडलेले आहेत समुद्रामध्ये. आता ड्रोनद्वारे जर त्या बोटीचा नौकेचा फोटो आला, नंबर आला तर त्या बोटीवर केस ठोकली जाईल. म्हणजे एका बाजूला तुम्ही पाठवता, दुसऱ्या बाजूला तुम्ही हे करताय. हे चुकीचा निर्णय घेतला आहे. मला तरी वाटते मंत्री साहेब पण कोणाच्या बोलण्यामध्ये जाऊन फ्लॉप झालेले आहेत आणि 2-2 व्हिडिओ करायची त्यांच्यावर नामुष्की झालेली आहे. मला तरी वाटते त्याने ती चुकी मान्य करायला पाहिजे आणि मच्छीमारांची झालेली नुकसान ही भरून काढून द्यायला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. मच्छीमारांना त्रास झाला साहेब बघा, राज्य सरकारने सांगितलं की 12 नॉटिकलच्या बाहेर तुम्ही जाऊ शकता आणि 12 नॉटिकलच्या मध्ये 15च्या नंतरच तुम्ही जाऊ शकता. त्याच्यामुळे काय आहे की इथला छोटे मच्छीमार आहेत जे 12 नॉटिकलच्या मध्ये जाणारे आहेत त्यांच्यावर अन्याय होणार. आणि जर आपण जे मोठ्या बोटी आहेत 12 नॉटिकलच्या बाहेर जाणार आहोत ते जाऊन ना ते मच्छीचा व्यवसाय करू शकतात. म्हणजे काय झालं की छोट्यांना वेगळं आणि मोठ्यांना वेगळं असा 2 भाग झाले. तर म्हणजे सरकारने व्यवस्थित निर्णय घ्यायला पाहिजे होता की सर्वांना एकत्रच जायला पाहिजे होतं आणि एकत्रच चालू करायला पाहिजे होतं. नमस्कार, मी रिपन पाटील उत्तम चौकवरून बोलतो. गेल्या 2 महिन्यामध्ये जून ते जुलै महिन्यामध्ये आमदार मच्छीमार मंत्र्यांच्या आमदारांचा असा निर्णय होता की 15 ऑगस्टपर्यंत कोणीही मासेमारीसाठी जाऊ नये, असं 2 महिने सलग त्यांनी निर्णय दिला होता. परंतु अचानक 28-29 तारखेला त्यांनी आपला निर्णय थोडा बदलला की महाराष्ट्रामध्ये मच्छीमार 15 ऑगस्टपर्यंतच करावी. परंतु त्यांनी असं सांगितलं की केंद्र सरकारचा निर्णय 1 ऑगस्टपासून आहे मच्छीमारी करण्यासाठी. तर महाराष्ट्रातील मच्छीमारांना 15 ऑगस्ट आणि केंद्र सरकारने सर्व राज्यामध्ये 1 ऑगस्ट सांगितलेलं आहे. याबद्दल आमचे उत्तम ते धारावी बेटातील सर्व मच्छीमार थोडे नाराज आहेत, कारण बरेचसे लोकांची अजून नीट तयारी झाली नव्हती. तरी पण लोक फार नाराज आहेत, कारण असं सांगण्यात येतं की करंजावरून बोटी सुटलेल्या आहेत राफनवाल्या आणि तेव्हा 31 जुलैला सुटून गेलेल्या आहेत मच्छीमारीसाठी.
म्हणून आमचे लोक चौक गावातले आणि उत्तम परिसरातले सर्व मच्छीमार नाराज आहेत। ये थे मुंबई से सटे मीरा भाईंदर के उत्तन परिसर के मछुआरे जो अपनी व्यथा बता रहे थे कि उनका किस तरह से नुकसान होता है जब राज्य सरकार और केंद्र सरकार का अलग अलग आदेश आता है, क्योंकि मछुआरे प्रिपेयर नहीं थे मछली पकड़ने के लिए, समंदर में जाने के लिए। कोई वेलंकनी यात्रा के लिए गया था, कोई अपने विविध कामों को लेकर बाहर गया था, लेकिन राज्य सरकार का आदेश आने के बाद फिर से मछुआरे समंदर में जाने की तैयारी में जुट चुके हैं। अब सरकार से उम्मीद लगाए बैठे हैं ये मछुआरे कि उन्हें सरकार कोई मदद करे जो उनका लाखों रुपए का नुकसान होता है। अब आने वाले समय में देखना होगा कि राज्य सरकार और केंद्र सरकार का जो ट्विनिंग नहीं था इस आदेश को लेकर, अब आने वाले समय में वो आदेश किस तरह से व्यवस्थित किया जाएगा और मछुआरों को किस तरह से फ़ायदा होगा यह देखना होगा। आप देख रहे थे YSR न्यूज़ में अजीम तांबोली, मीरा भाईंदर।